शांतिगिरीजी महाराज बाबांचं दर्शनासाठी आलेलो होतो आणि आशीर्वाद घ्यायला आलेलो होतो। ही कुठलीही राजकीय भेट नाही, ही वैयक्तिक भेट आहे। तुमच्या मतदारसंघामध्ये महाराजांचे बरेच अनुयायी आहेत, तुमचे शिष्यगण आहेत, तर त्यांची कशी मदत तुम्हाला होणार पुढच्या काळात? त्यांचे अनेक भक्तगण माझ्या मतदारसंघात आहेत। त्या सगळ्यांची माझा संपर्क आहे। गेल्या 10 वर्षापासून महाराजांना जे अपेक्षित काम आहे, माझा मतदारसंघ प्रामुख्याने ग्रामीण आहे, 2 महानगर आहे आणि माझ्या मतदारसंघातील सिंचनाचे प्रश्न सगळे सोडवण्यात मी यशस्वी झालो। मोठ्या समाधानाने आपल्यासमोर मांडावंसं वाटतं। त्याच्यात म्हणजे धुळे तालुका आणि सिंदखेडा तालुकासाठी वरदान असणारे सुलवाडे जामफळ कानोली लिफ्ट इरिगेशन योजना मी केंद्रातनं मंजूर करून आणली। 2,500 कोटीची ती योजना आहे। 70% काम झाले। पुढच्या वर्षभरात ते पूर्ण होईल आणि तापीचं पाणी धुळे तालुक्याच्या 100 गावांना आणि सिंदखेडा तालुक्यातील 100 गावांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी, आणि हा भाग सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। बागलांमधले जवळजवळ 7 सिंचनाचे प्रकल्प 40 वर्षापासून अपूर्ण होते, ते सगळे प्रकल्प मी पूर्ण करण्यात यशस्वी झालो, याचा मला निश्चितच आनंद आहे। तोंडावर ही भेट होते, काय आशीर्वाद मिळाले तुम्हाला? मला आशीर्वाद मिळालेत। मी आशीर्वाद भक्त जेव्हा प्रामाणिकपणे आशीर्वाद मागतो तो बाबाजींचा आशीर्वाद मिळतो, त्याच्यात बाकीचं राजकारण काही नसतं। स्वतः बाबाजी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मी आधीच सांगितलं, ही माझी भेट एक भक्त म्हणून बाबाजींची भेट घेतली आहे, राजकीय नाही। आमच्या राजकीय गप्पा पण झाल्या नाही। पण भाजपचे भक्त म्हणूनच आपल्या महाराजांसाठी जर काही देण्याची वेळ येते तर हीच वेळ असते। हा माझा आहे बघा, मी लहान कार्यकर्ता आहे व हे जे काही निर्णय जे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे हे माझ्यासारखा लहान कार्यकर्ता नाही देणार। आमच्या नेत्यांना हा प्रश्न विचारा। पण आपण नेत्यांच्या कानावर घालणार काय प्रयत्न करणार? हे बघा, हा प्रश्न मी आधीच सांगितलं राजकीय नाही आहे आणि ते माझ्या अखत्यारीतलं नाही आहे। माझा प्रयत्न करणं हा विशेष नाही। मी शुभेच्छा देऊ शकतो, भक्तगणांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। नाही, पण ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेकडे आहे ना, असा शोध तुम्ही लावलेला आहे। म्हणजे हे नक्की नाही। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये माझं नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झालेलं आहे। नाही, आम्ही नाशिकच्या संदर्भात बोलतो। नाशिकचा माझा विषय नाही आहे। महायुतीच्या जागांचा तिढा नेते मंडळी सक्षमपणे सोडवतीलच। बाबाजी निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे, अशा परिस्थितीत मदत म्हणून आपण वरिष्ठांकडे त्या संदर्भात काही बोलणार आहात किंवा? हे बघा, मी एवढा मोठा नाही तुमच्यासमोर या सगळ्या गोष्टी सांगायला। मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मला दायित्व दिलं आहे, मला उमेदवारी दिलेली आहे, मी माझ्या कामाला लागलेलो आहे। उद्या आपण मतदारसंघातले आले असतात आपल्यालाही भेटायला आलो असतो। आपल्या मतदारसंघातला एक विषय आहे, जळगाव, रावेर आणि धुळे या मतदारसंघातले भाजपचेच काही इंटरनल पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वरती रिपोर्ट पाठवला होता की हे आम्हाला कॅन्डिडेट नकोय। हे बघा, ऐकून घ्या, 2 मिनटं ऐकून घ्या। 20 लाखाचा हा मतदारसंघ असतो, त्याच्यात ते 5-6 लोक नाराज झाले, हा पक्षाचा विषय असो। आज नाराज आहे, उद्या ते कामाला लागतील। पक्ष भाजप हा जगातला 1 नंबरचा पक्ष आहे आणि इच्छुक अनेक असतात। जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सगळेजण प्रयत्न करतात, पण एकाला दिले गेलं तर सगळे पक्ष शिस्त मानणारे त्या कामाला लागतात। आपल्या विरोधात मालेगावात बॅनरबाजी करण्यात आली। एखाद्या माणसाने बॅनर लावलं म्हणजे बॅनरबाजी झाली का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।